पॉलिटी या विषयाचे प्रश्न बघू आपण आपल्या पहिल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह MPSC प्रीच्या टेस्ट मधले पॉलिटीचे 36 नंबर पासून पॉलिटीचे प्रश्न आहे. पहिला प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालय ही संस्था भारतात सर्वप्रथम कधी स्थापन करण्यात आली? फॅक्च्युअल प्रश्न होता का? यस, इट्स अ फॅक्च्युअल क्वेश्चन. पण कधी? याचं उत्तर काय? तर 1774 हे त्याचा आन्सर आहे. ही आपल्या भारतात सर्वात पहिले काय करण्यात आली? स्थापन करण्यात आली. 1773चा हा जो पहिला ऍक्ट आहे, रेग्युलेटिंग ऍक्ट ज्याला म्हणतो, या ऍक्ट अन्वये काय करण्यात आलं? एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश असावे. किती? एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश अशा यांनी ते काय करण्यात आली? स्थापन करण्यात आली. ती सर्वात पहिले करण्यात आलं तिथं. आणि ते कुठं सुरू झालं? तर ते स्थापन करण्यात आलं कुठं? कोलकाता इथे ती स्थापन करण्यात आली. ते 1774 मध्ये. मग हे उरलेले वर्ष काय आहे? तुम्हाला माहिती आहे 1937चं काय आहे? तर 1937ला फेडरल कोर्टाची स्थापना आहे. त्याला फेडरल आणि मग त्या फेडरलचंच कन्व्हर्जन कशात झालं? आपलं आत्ताचं असणारं सुप्रीम कोर्ट 1950चं. बरोबर आहे. फेडरल कोर्ट ऍक्ट हा 1937चा आहे. हे आपल्याला माहित आहे की त्यावेळेस 1935चा जो प्रांतांना स्वायत्त देणारा कायदा होता, हा कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती इम्प्लिमेंटेशन 1937ला स्टार्ट झालं. आणि मग 1937ला जो 1935चा कायदा होता, 1937 मध्ये फेडरल कोर्ट ऍक्ट आहे. त्यावेळेस फेडरल कोर्ट अशी जी स्थापना 1900 याला करण्यात आली. नंतर 1950 जर आपण घेतलं तर 28 जानेवारी 1950ला आपण नव्या रूपाने या फेडरल कोर्टचंच परत नवे रूप आणि जे आज अस्तित्वात असणारे आपले आजचे जे सुप्रीम कोर्ट आहे, हे आजचं या कायद्यानुसार 28 जानेवारी 1950च्या, पण इट्स अ मॉडिफिकेशन ऑफ द फेडरल ऍक्ट 1937 असं त्याला आपण म्हणतो. आणि तो कायदा सुरू झाला, हे सुद्धा लक्षात घ्या. 45 काही अशी विशेष घटना इन द डेव्हलपमेंट ऑफ द, ज्याला आपण ज्युडिशरी सिस्टीम म्हणतो, या डेव्हलपमेंट मधली नाहीये. तिथे बाकीचे कमिशन होते, संविधान सभा 46 ला आली वगैरे, तो वेगळा भाग आहे. पण जर कोर्टाच्या अँगलनी किंवा ज्युडिशरी सिस्टीमच्या अँगलनी बघितल्या, या 3 तुम्हाला वर्षांच्या बाजूला या अवतीभोवती काय सापडतात? फॅक्ट सापडतात. हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मग 1774 याचा काय आहे? उत्तर 1774 आहे. आणि मग ही त्याची पार्श्वभूमी आहे, हे इथे लक्षात घ्यावं लागेल. सेकंड, खालील पैकी अयोग्य विधान ओळखा. कुठले विचारले? अयोग्य, इनकरेक्ट. 1935च्या कायद्यान्वये भारतात डॉमिनियन स्टेट ज्याला आपण म्हणतो म्हणून मान्यता देण्यात आली. 1935च्या कायद्यान्वये पहिलं, भारत हा देश 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत ब्रिटिश कॉमनवेल्थ मध्ये डॉमिनंट स्टेट म्हणून अस्तित्वात होता. त्यानंतर भारताला 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यान्वये डॉमिनंट स्टेट म्हणून दर्जा देण्यात आला. आणि ब्रिटिश कॉमनवेल्थचा सभासद होण्यासाठी भारताने 26 जानेवारी 1950 म्हणजे आपण रिपब्लिक होण्याच्या आधी डॉमिनंट स्टेट म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. आउट ऑफ दिस 4 स्टेटमेंट कुठले 2 स्टेटमेंट काय करेक्ट आहे आपल्याला चेक करायचंय बघा. आणि मग त्याच्यातलं प्रश्न काय? इनकरेक्ट स्टेटमेंट कुठले आहे? अयोग्य स्टेटमेंट. मी पहिले उत्तर सांगतो. अयोग्य आहे अ आणि ड. अ मध्ये काय चुकलं हो? 1935च्या कायद्यान्वये नाही, 1947च्या कायद्यान्वये, 1947च्या कायद्यान्वये भारत स्वतंत्र कायदा ऍक्ट, इंडियन इंडिपेंडंट ऍक्ट माउंटबॅटन 1947, त्या ऍक्ट नुसार आपल्याला डॉमिनंट स्टेटस काय करण्यात आलं? बहाल करण्यात आलं. म्हणजे याच्यात हा चुकलेला आहे. नंतर ब बरोबर आहे का? यस. भारत 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 पर्यंत जेव्हा आपण रिपब्लिक झालो, काय झालो? गणराज्य ज्याला आपण म्हणतो, तोपर्यंत ब्रिटिश कॉमनवेल्थमध्ये डॉमिनंट स्टेट म्हणून आपलं काय होतं? अस्तित्वात होता. क 1947च्या भारत स्वातंत्र्य कायद्याने डॉमिनंट स्टेट, हे उत्तर बरोबर आहे, कारण की हे इथं चुकलं आहे. आणि लास्ट, ब्रिटिश कॉमनवेल्थचा सभासद होण्यासाठी भारताने ब्रिटिश कॉमनवेल्थचा सभासद होण्यासाठी तोपर्यंत डॉमिनंट स्टेटस म्हणून राहण्याचा निर्णय घेतला होता. भारताने हा कशासाठी घेतला निर्णय होता डॉमिनंट स्टेटसचा? तर जोपर्यंत आपण आपली कॉन्स्टिट्यूशन तयार होऊन ते ऍक्सेप्टन्स आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन, दॅट इज मीन्स रिपब्लिक. भारत हा गणराज्य म्हणून अस्तित्वात येण्यासाठी, रिपब्लिक म्हणून एस्टॅब्लिश होण्यापर्यंतचा आम्ही काय केलाय? डॉमिनंट स्टेटस म्हणून आपण हा निर्णय घेतला होता. कॉमनवेल्थ साठी नव्हता घेतला. हा डिफरन्स तुम्हाला इथे समजून घ्यावा लागेल. 1947 ऍक्ट, 1935 ऍक्ट. 1935 हा फार महत्वाचा ऍक्ट आहे. म्हणजे त्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतो, इतका तो महत्वाचा ऍक्ट आहे. त्याच्यातल्याच बऱ्याच तरतुदी आपण ऍज इट इज कॅरी ऑन केलेल्या आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. फक्त ते दोन्ही ऍक्टातले महत्वाचे डिफरन्सेस काय हे तुम्ही समजून घ्या. जर असे ट्रिकी प्रश्न पडले तर आपल्याला ते आन्सर करता आले पाहिजे, हे इथे लक्षात घ्यायचं आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. ओके, देन देर इज अ नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांचा विचार करा. 1977 साली झालेल्या 43व्या घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा केला होता. आणि नेक्स्ट स्टेटमेंट आहे 1978च्या 44 घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ पुन्हा
5 वर्षाचा केला. इथे 6 होता, इथे परत 5 केला. तर यातलं योग्य विधान कुठलं? ते योग्य आपल्याला बऱ्याच वेळा महत्वाचं आहे की 44वी घटनादुरुस्ती, जशी 42वी तुमची घटनादुरुस्ती 76ची आहे, तशीच तुमची 44वी घटनादुरुस्ती 1978च्या दोन्ही घटनादुरुस्त्या फार महत्वाच्या आहे. त्याची पार्श्वभूमी काय? जे काही बदल 42व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आले होते ते बदल, सरकार बदल, इंदिरा गांधी सरकार गेलं, त्यानंतर मोरारजी देसाईचं सरकार आलं, त्या सरकारने त्यामध्ये परत काय केलं? घटनादुरुस्त्या केला. हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे. मग 43व्या नाही, ही जी अमेंडमेंट केली होती 42व्या घटनादुरुस्तीने केली होती आणि त्याला इमिजिएट 43व्या घटनादुरुस्ती आहे. 43व्या घटनादुरुस्तीमध्ये तुमच्यातला झालेला बदल काय आहे? तर 43वी घटनादुरुस्ती यासाठी आहे तर तुमचा 1977ची घटनादुरुस्ती आहे 43वी, आणि जो काही सुप्रीम कोर्टाचा 9वं परिशिष्ट आहे, जे ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्याला आपण न्यायालयीन पुनर्लोकन म्हणतो, त्याच्या बाहेर जो नेऊन ठेवला होता, तो परत न्यायालयीन पुनर्लोकन करण्याचा सुप्रीम कोर्टाचा जो अधिकार आहे पुनर्स्थापित केला, रिएस्टॅब्लिश केला. ज्युडिशियल रिव्ह्यू अकॉर्डिंग टू 43 अमेंडमेंट इन 1977, हा त्याच्या बाबतीत महत्वाचा आहे. पण ही 42वी केला होता, 6 केला होता इंदिरा गांधीच्या काळात. मग मोरारजी देसाईंचं सरकार आलं, त्यांनी परत 44 मध्ये काय केला? 5 केला. हा सुद्धा महत्वाचा आहे. आज आपल्या लोकसभेची जी सदस्य संख्या आहे, लोकसभेची म्हणतो, ती किती म्हणतो आपण? 545, 543 प्लस 2 आपण धरतो त्याला. 543, 2 अँग्लो इंडियन ज्याला आपण म्हणतो, अशीच ती 545 आहे. मग याच्यातलं सुद्धा तुम्हाला माहिती आहे 1971ची आपण आता 1926 मध्ये आपल्याला काय करायचं आहे? रिवाईज करायचं आहे. 1971च्या सेन्सस अनुसार किती लोकांसाठी किती खासदार, हे आपण तेव्हाच गणित घेतलेलं आहे. हा ऍक्ट वगैरे काय होता हे सुद्धा तुम्ही थोडंसं मी बघून घ्या, असं तुम्हाला म्हणेल की आपण करताना ही जी होती पहिली लोकसभा सदस्य संख्या ही 1962 मध्ये 14वी घटनादुरुस्ती, त्यानुसार 500 वरून ती 524 करण्यात आली. मग पुढे आणखीन 1973ला तुम्ही काय केली? घटनादुरुस्ती केली. त्या 1973च्या घटनादुरुस्तीनुसार ती 545 झाली आणि त्याच्या वेळेस तुम्ही आधार धरला 73ची घटनादुरुस्ती 1973ची, त्याच्यासाठी आधार होता 1971ची लोकसंख्या. आणि आता तो सेन्सस स्टील कंटिन्यूड 2020-26, परंतु काय राहील? ती मतदार म्हणजे लोकसभा सदस्य संख्या काय कायम राहील. तिथून तो आपण रिव्ह्यू घेऊ शकतो नवीन सेन्सस मध्ये. तो आता सध्या चर्चेचा विषय, हा सुद्धा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्यायचा आहे. मग ते थोडंसं ऍडिशनल बघून घ्या, पण हे 43, 42 किंवा 42-44 इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट असतात. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. सेकंड क्वेश्चन, राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्ती संबंधीचे योग्य विधान कोणते? कोणासाठी? राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी योग्य विधान खालील पर्यायामधून निवडा. योग्य. आता राष्ट्रपती निवडणूक आहे, झालेल्या आहेत, जस्ट राष्ट्रपती निवडणुका, त्यातनं आपल्या नव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचं नाव येत आहे. लक्षात घ्या, त्या आदिवासी समाजातल्या पहिल्या अशा महिला आहेत किंवा आदिवासी समाजातली पहिली व्यक्ती आहे जी राष्ट्रपती या पदासाठी येते, म्हणून ते करंट बेसिक आहे, म्हणून त्याच्या अनुषंगाने कॉन्स्टिट्यूशनची काय रिलेट करता येईल त्या अनुषंगाने हा प्रश्न टाकलाय. बघा, पहिला, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढू इच्छारी व्यक्ती राज्यसभेत निवडून येण्यास पात्र असली पाहिजे. म्हणजे आता इथंच हाच चुकीचा आहे ना, मी डायरेक्ट आन्सरकडे जातो. हाच चुकीचा आहे. इथं काय शब्द आहे घटनेत दिलेला? लोकसभेत निवडून येण्यास काय असली पाहिजे? पात्र असले पाहिजे. इतके सिंपल आहे. सेकंड थिंग, भारत सरकार, राज्य सरकार त्यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक अगर अन्य शासकीय संस्थेत एखादी व्यक्ती प्राप्तीचा होतं, दॅट इज युअर प्रॉफिस ऑफ ऑफिट, धारण करणारी नसावी. करेक्ट. ती व्यक्ती कुठल्या अशा एका पदावर किंवा हुद्द्यावर नसावी जे पद ऑफिस ऑफ प्रॉफिट, ज्याला हुद्दा म्हणतो शासकीय, त्याच्या अंडर येणार नसावं. राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती यापैकी पदावर असलेले प्राप्तीचा हुद्दा धारण केलेले समजले जाईल नाही, हे चुकीचं आहे. म्हणजेच काय? राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती किंवा मंत्री हे ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या अंडर येत नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ती जर व्यक्ती तिथं असली तर त्यांना परत, फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगा या माझी राज्यपाल आहे किंवा आता उपराष्ट्रपती पदासाठी जे की जाखड म्हणून पश्चिम बंगालचे कोण होते? गव्हर्नर होते, त्यांना नॉमिनेट केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं समजणं गरजेचं आहे. वरील सर्व अजिबात नाही. काय विचारलंय तुम्हाला? योग्य पर्याय विचारलाय. 2 हे याचं उत्तर आहे योग्य पर्याय. कधी ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या याच्यात नसावी पदही, आणि ही पदे ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये म्हणजेच प्राप्तीचा हुद्दा याच्यात येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती किंवा मंत्री अशा पदावर असलेल्या प्राप्तीचा हुद्दा धरण्यात येत नाही. हा पॉईंट लक्षात ठेवा. नाउ नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालय संबंधी खालील विधान लक्षात घ्या. अगेन सर्वोच्च न्यायालय वारंवार काय चर्चेत आहे? हायकोर्ट चर्चेत आहे. चला त्याच्याशीच बघूया आपल्या घटनेतलं. ज्या घटनाद्वारे घटनेचा अन्वयवर्थ लावला लागणार आहे अशा खटल्याची सुनावणी किमान 5 न्यायमूर्ती समोर होत असेल. मग ज्यावेळेस आपण बोलतोय, तुम्ही सगळं ऐकताय की आता महाराष्ट्रच हा फार मुद्दा गाजलेला आहे की महाराष्ट्रातील एकूण विधानसभा असणारा, विधानसभेतले काय मुख्यमंत्री, मग त्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, पक्ष फुटला, पक्षातनं जास्त आमदारांचा एक गट तयार झाला, त्या गटांचा वेगळा गट न द्या, त्यांनी आमदारांनी निवडला,
पक्षप्रमुख वेगळे असले, मग हे सगळं घटना आणि घटनेचा 10वा भाग याच्यात असणाऱ्या तरतुदी आणि अँटी डिफेक्शन लॉ कायम आता फार जास्त चर्चा आहे. न्यूज बघितले तर रोज आपण तेच ऐकतोय न्यूजमध्ये. मग याच्यात काय आहे आणि त्याच्यात असताना जे काही एकूण वेगवेगळ्या गटाद्वारे सुप्रीम कोर्टात काय करण्यात आलेले आहे, अपील करण्यात आले आहे. या अपीलमध्ये सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं आहे की आम्हाला घटनेचा अर्थ लावायचा आणि मोठं खंडपीठ पाहिजे. मग ते मोठं खंडपीठ म्हणजे काय, तर तिथं ही व्याख्या काय 5 न्यायमूर्तींसमोर होत असते असा तो वाक्य आहे. दुसरं, सर्वोच्च न्यायालय अपिलांचे अंतिम न्यायालय नसून त्यापुढील अपील विनंती राष्ट्रपतीकडे करता येते. वाक्य बरोबर आहे, चूक आहे. सर्वोच्च न्यायालय कुठल्याही याच्यासाठी बरोबर न्यायालयाची अपील म्हटलंय. राष्ट्रपती गव्हर्नरचा ज्याला आपण पार्डन म्हणतो दयेचा अधिकार तो वेगळा आहे, तो घटनेत दिलेला आहे. पण तुम्हाला न्याय मागण्यासाठी पहिले या प्रयत्न त्याचा अंतिम लास्ट हे काय आहे सर्वोच्च न्यायालयाचं आहे. त्याच्यामुळे हे वाक्य काय इथं चूक आहे. बरोबर आहे, दिल्ली तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. सर्वोच्च न्यायालयातील अधिकाऱ्यांवर सेवकांवर होणारा वेतन भत्ते निवृत्ती इत्यादी संपूर्ण खर्च भारताच्या आकस्मिक आकस्मिक म्हणजे तुमचा कॉन्टिजेन्सी फंड निधीतून केला जातो नाही. हे वाक्य पण काय चुकीचं आहे. हा आपल्या कॉन्सॉलिडेटेड फंड ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच काय तुमच्या संचित निधीतून केला जातो. की सिंपल पॉइंट आहे ह्याच्यात आहे. आणि वेरील चुकीचे विधान ओळखा. अ का ब व क, तर ब व क काय दोन्ही चुकीचं आहे. म्हणून तुमचं उत्तर काय पाहिजे ब व क. इथं उत्तर काय पाहिजे, न्यायालय इज द सुप्रीम कोर्ट इज द लास्ट अपिलेट काय म्हणतो आपण न्यायालय भारतातलं, आणि सर्वोच्च न्यायालय किंवा अधिकार सेवकांवर होणारा हा आकस्मिक कॉन्टिन्जन्सी फंड नाही. इट्स अ कन्सोलिडेटेड फंड आणि संचित निधी, त्याच्यात आपण तो खर्च करतो हे सुद्धा लक्षात घ्या. मग त्या संचित निधीला मान्यता घ्यावी लागते संसदेची का कॉन्टिन्जन्सी फंडसाठी घ्यावी लागते हे तुम्ही चेक करून घ्या. तो आपल्या याच्यातनं पण संबंध येतो. नाउ नेक्स्ट, राज्यघटनेतील कलम 163 बाबत कोणते विधान अचूक माहिती दर्शवते. अगेन महाराष्ट्र स्टेट पॉलिटिक्स जे सध्या सिनेरिओ आहे त्याच्यात ह्या कलमाचा वारंवार उल्लेख होत आहे. राज्यपालांचा 163 राज्यपालांना सल्ला देण्यासाठी असणारं मंत्रिमंडळ हे याच्यात नमूद आलेलं आहे. म्हणजे राज्याचं मंत्रिमंडळ 163. मग याचा उल्लेख वारंवार झाला ज्या वेळेस महाराष्ट्राचे याच्यातनं मुख्यमंत्री आणि ते ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्रात राजीनामा दिला त्यावेळेस जे ठाकरे सरकार होतं ते गेलं. मग त्यांचाच पक्षातनं फुटून शिवसेना शिंदे गट तयार झाला आणि त्या शिंदे गटाला अपात्र ठरवा अशी जी अपील केली ती राज्यपालांनी ऍक्सेप्ट नाही केली. पण राज्यपालांनी आपल्या त्यावेळेसच्या असणाऱ्या ठाकरे गटाला किंवा ठाकरे सरकारला सांगितलं तुमचं काय अधिवेशन बोलवा आणि तुमची मेजॉरिटी सिद्ध करा. मग त्यावेळेस हा वारंवार मुद्दा आला होता की राज्यपालाला कुणाच्या मंत्रिमंडळात सल्ल्यासाठी काय आहे, राज्यपालाच्या सल्ल्यासाठी मंत्रिमंडळ अंडर 163 आर्टिकल राज्यपालावर हा बंधनकारक आहे का सल्ला हे आपण चेक करूया. बंधनकारक नाही आहे मंत्रिमंडळाचा. राष्ट्रपतीवर मंत्रिमंडळाचा सल्ला काय असतो बंधनकारक असतो. पण आता तिथं दोन्हीकडे सविवेकानुसार घेण्याचे निर्णय सत्सद विवेक बुद्धी राज्यपाल राष्ट्रपती. घटनेत कोणाच्या सत्सद विवेक बुद्धीचा डिस्क्रिशनरी पॉवरचा उल्लेख आहे, राष्ट्रपतीचा आहे का राज्यपालाचा आहे ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल इथं चेक करून. घटनेत कोणाचा दिलेला आहे कोणाचा दय दिला नाही. आणि मग घटनेनुसार या सत्सद विवेक बुद्धी म्हणजेच राज्यपाल कुठल्या प्रसंगी वापरू शकतात किंवा कुठल्या प्रसंगी वापरू शकत नाही ते सुद्धा आपल्याला इथं इतकं तुम्हाला ते चेक करावं लागेल. स्टेटमेंट त्याच्यावर विचारून प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि अगेन महाराष्ट्र रिलेटेड ज्याला आपण पॉलिटिक्स म्हणतो हे प्रचंड चर्चेत असणारे मुद्दे पहिले समजून घेऊ मग आपण त्याला चर्चा करू. मंत्र्यांनी राज्यपालास कोणता व काय सल्ला दिला याची न्यायालयीन चौकशी करता येते. हे वाक्य चुकीचं आहे, करता येत नाही. ओके, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालावर बंधनकारक आहे. मुख्यमंत्री मंडळ राज्यपालावर बंधनकारक आहे नाही, बंधनकारक नाही. ही और शी हॅज द डिस्क्रिशनरी पॉवर आणि डिस्क्रिशनरी पॉवर फक्त डिफाईन केलेली आहे काय राज्यपालाची. राज्यपाल घेऊ शकतो. राष्ट्रपतीच्या बाबत असा कुठंच डिफाईन नाही केलेला आहे कुठल्या कलमात की राष्ट्रपती काय करू शकतो त्याला सत्सद विवेक बुद्धीने हे करू शकतो. मग आपले दोन सिनेरिओ तुम्ही समजून घ्या. फॉर एक्झाम्पल आपली संसद आहे आणि संसदमध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत नाहीये. मग काय म्हणेल बहुमत नाही, तुम्ही याचा अर्थ काय बहुमत नाही. आता बहुमत नसताना कन्व्हेन्शनल काय आहे पारंपरिक पद्धती तुम्हाला काय करावं लागेल, ज्या पक्षाकडे जास्त खासदार असतील त्या पक्षाच्या नेत्याला तुम्हाला विचारावं लागेल तुम्ही बहुमत सिद्ध करू शकता का अलाइनमेंट करून वगैरे तुम्ही. मग हा झाला सत्सद विवेक बुद्धीत झाला ना. पण इट नॉट नेसेसरी डिपेंड ऑन द राष्ट्रपती. राष्ट्रपती असे म्हणू शकतात जरी हा पक्षाजवळ ए नंबरचा पक्ष इथं बहुमत याच्याकडे समजा एकूण असणार आहे
200 खासदार आहे, पण एक पक्ष आहे ज्याच्याकडे एकूण 170 खासदार आहे आणि राष्ट्रपतीला वाटलं की मला या 170 खासदाराला कॉल करायचं, मी याला पहिला चान्स देतो. राष्ट्रपती देऊ शकतात, राष्ट्रपती देऊ शकतात. दॅट इज हिज ऑर शीज डिस्क्रिशनरी पॉवर. म्हणून तो कधी वापरावा कधी नाही वापरावा असं कुठंच मेन्शन केलं नाही, कुठं राष्ट्रपती बाबतीत. पण राज्यपालाच्या बाबतीत अंडर 163 ते सविवेक बुद्धीने विचार करू शकतात, स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि मग याच्यातलंच एक्झाम्पल महाराष्ट्राचं पीसी अलेक्झांडर जेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल होते तेव्हाचं एक एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्रात आहे. ज्यावेळेस पीसी अलेक्झांडर होतं त्यावेळेस जरी काँग्रेसचं बळ जास्त होतं तरी त्यांनी युती ज्याला आपण म्हणतो या सरकारला काय दिला होता, युती सरकार तेव्हा पहिले 1995च्या आसपासचा काळ, आता मी फॅक्च्युअल चुकत असेल तर त्या काळात त्यांनी पहिला कॉल केला होता कुणाला, ज्याचं जास्त सिंगल लार्जेस्ट पार्टी वॉज काँग्रेस, पण असणारी युती बीजेपी आणि शिवसेना यांच्याकडे असणारी मतं काय होती, खासदार, म्हणून त्यांना यांना कॉल केला. त्यावेळेस ऑब्जेक्शन काय होतं, सिंगल लार्जेस्ट पार्टी जर काँग्रेस, तुम्ही काँग्रेसला कॉल करा ना. पण त्यांनी डिस्क्रिशनरी पॉवर वापरून काय केला होता, युतीला काय केलं होतं, कॉल केलं होतं, तुम्ही तुमची मेजॉरिटी सिद्ध करा. त्यांनी 2 निकष सांगितले होते की अँटी, ज्याला इन्कम्बन्सी म्हणतात, तुम्ही ऑलरेडी सत्तेत होतात, तुमची काय झाली आहे, तुमची असणारी संख्या कमी झालेली आहे. मग मला असं वाटतं अँटी इन्कम्बन्सी, त्याच्यामुळे तुमची संख्या कमी झाली आहे आणि तो कॉल तुमच्या अगेन्स्ट आहे लोकांचा. आणि पण ही युती म्हणून मला वाटतं की यांना पहिले कॉल करावं, जर दोघं मिळून त्यांचे आकडे जुळत असतील असं त्यांनी निर्णय घेतला होता. बट इट्स अ डिस्क्रिशनरी पॉवर. पण राज्यपालाची डिफाईन केलेली आहे, राष्ट्रपतीची डिफाईन केलेली, हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि अगेन आता बघा, या कलमा अंतर्गत राज्यपालाच्या सविवेकानुसार वापरायचा अधिकार कोणते, हे बंधन येत नाही. बरोबर आहे, कुठलेच बंधन येत नाही. काय विचारलंय, अचूक माहिती दर्शवणारा पर्याय ओळखा, तुम्हाला बंधन येत नाही. कुठलं बंधन येत नाही, सविवेकानुसार वापरायचे अधिकार कोणतेच बंधन येत नाही या कलमांतर्गत. इट्स डिपेंड ऑन द राज्यपाल. मग आता आपली तर आर्ग्युमेंट्स काय झाले, बरेच आपण जे न्यूज बघत असाल तुम्ही, त्यात सांगण्यात आलं की राज्यपालांनी हे बहुमत सिद्ध करणं आणि अधिवेशन बोलणं हे चुकीचं आहे. बिकॉज राज्यपालांनी काय करायचं असतं, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागावं लागतं. पण राज्यपालावर मंत्रिमंडळ सल्ला बंधनकारक नाही. राज्यपालांनी हा राज्यपालाचा अधिकार आहे. त्यांनी जर या पिक्चरमध्ये हा क्रिएट केला असेल की सध्या राज्यपालाला असं वाटलंय की एखाद्या मोठ्या पक्षातले मोठे आमदार त्या पक्षापासून दूर गेलेले आहे आणि त्यांनी सांगितलं आम्ही ही जी काही सरकार आहे याचा आम्ही पाठिंबा काढला. कुठेतरी राज्यपालाला वाटलंय की सरकारजवळ ते पुरेसे आकडे नाही, तर राज्यपाल म्हणू शकतात तुम्ही काय करा, मेजॉरिटी प्रूफ करा, तुमच्याकडे आकडे आहे का नाही. असं होऊच शकत नाही, तुम्ही असं म्हणू शकत नाही राज्यपालाला की तुम्ही असं विचारायचं कारण नाही, कारण की तुम्हाला जोपर्यंत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सल्ला देत नाही तुम्ही विचारू शकत नाही. राज्यपालाला डिस्क्रिशनरी पॉवर आहे, सविवेका अधिकार राज्यपाल तिथं वापरू शकतात. त्यांनी तो वापरलेला दिसतो सध्याच्या सीनमध्ये महाराष्ट्राच्या. त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं होतं, त्याच्यावरून सुनावणी चालू आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला, हे आर्टिकल मला फार महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे जितकं अनालिसिस करता येईल. आणि महाराष्ट्रातलं एक्झाम्पल आहे, मी आधीचं पण पीसी अलेक्झांडरचं तुम्ही बघू, नेटवर सर्च करा, तिथे तुम्हाला ते एक्झाम्पल सांगेल पीसी अलेक्झांडर यांचा. भारताच्या वेळेस आपण राष्ट्रपतीला तरी काय केलं नाही, त्याचे डिफाईन केलं नाही. पण राष्ट्रपती उदाहरणार्थ बहुमत नाही मिळालं तर राष्ट्रपती कॉल घेऊ शकतात की कोणाला काय करायचंय, लार्जेस्ट पार्टीला त्यांनी कॉल करावं, पण नॉट नेसेसरी की लार्जेस्ट पार्टीलाच कॉल करावं. अगेन दॅट इज डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द प्रेसिडेंट असं आपण म्हणू शकतो. याचं उत्तर हे आहे, हे लक्षात घ्यायचं. सो याचं विश्लेषण थोडं जास्त करा असं म्हणून. हा सिंपल फॅक्च्युअल प्रश्न आहे. प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन आपल्याला सर्वांना माहित आहे, ज्याला आपण कायद्याची प्रक्रिया म्हणतो. काय कायदे, सभागृहात कायदे, विधिमंडळ तयार होतात, कायदे प्रक्रिया, या कायदे प्रक्रियाचा हा भाग आहे. प्रथम वाचन, द्वितीय वाचन. प्रथम वाचन संसदेच्या कोणत्याही गृहात होतात, फक्त कुठलं सोडून, तुमचं धन विधेयक सोडून. बरोबर ना, धन विधेयक सोडून. धन विधेयक तुम्हाला फक्त लोकसभेतच मांडावं लागतं, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. हे करण्यासाठी 1 महिना आधी अधिसूचना देणं गरजेचं असतं. 1 महिना आधी अधिसूचना तुम्हाला द्यावी लागते जर तुम्ही कुठलं बिल मांडत असाल. द्वितीय वाचन विधेयकाच्या उद्देशाबाबत चर्चा केली जाते कुठं, द्वितीय वाचनात. आणि तृतीय वाचन विधेयकात परिवर्तन व संशोधन होत नाही कुठल्या, तृतीय वाचनामध्ये. ऑलरेडी जर असलं तर समिती नेमावं लागते, हे सुद्धा लक्षात घ्या. हे सिंपल महत्वाचे त्याचे उद्देश तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे असं मी म्हणेल. आणि याची जोडी लावायचं, याचं इथं असणारं आपल्या याच्यातलं जोडी लावा, त्याचा आन्सर बघा. जस्ट अ मिनिट, मी आन्सर की मार्क नाही केलं. द्वितीयला 1 आहे, आपण लावूया कशाला, द्वितीयला ब ला, ए ला 3, ए ला 3, ब ला 1 आणि सी ला बघू. प्रथमला 3, अ ला 3, अ ला 3, अ ला 3, ब ला 1, क ला 2.
ओके, चौथा आन्सर. किती? चौथा आन्सर, हे लक्षात घ्या. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. कलम 262 कलमाद्वारे 2 राज्यातील नदी पाण्याचा तंटा बाबतीतचा निर्णय संसद कायद्याद्वारे ठरू शकते. संसदेच्या निर्णयाविरुद्ध कोणत्या न्यायालयात दाद मागता येते? सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, पाणी तंटा, वाद, लवाद. बरोबर आहे. आणि कोणत्याही न्यायालयात नाही. द आन्सर इज कोणत्याही न्यायालयात नाही. बिकॉज आता 262 कलमाद्वारे दिले की राज्यातील नदीच्या पाणी तंटात काय दिलं आहे? संसद कायदा ठरवू शकते आणि संसदेला कायदा हा बाइंडिंग आहे. याच्या अगेन्स्ट तुम्हाला परत न्यायालयात जाता येत नाही. हा पण महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. मग राज्यामध्ये त्या कलम महत्त्वाचे असतात ते लक्षात घ्या. काही कलम आपण बघू. उदाहरणार्थ तुमचं कलम 263 आहे. कलम 263 काय? आंतरराज्य. बरोबर आहे. आंतरराज्य काय असेल? आंतरराज्य परिषद. आंतरराज्य परिषद ही याच्यात नमूद केलेली आहे. त्यानंतर तुमचं आणखीन काय दिलंय? कलम 253 आहे. कलम 253. बरोबर आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता? याच्यात दिलेला आहे आंतरराज्य काही करार असेल. कुठे? आंतरराष्ट्रीय करार आहे. कुठले? आंतरराष्ट्रीय करारामुळे जर राज्य सूचित काय करायचं असेल? एखाद्या राज्य सूचीच्या याच्यावर कायदा जर कुणाला करायचा असेल? केंद्राला. कारण की आपण डिफाईन केलंय वी आर द फेडरल स्ट्रक्चर म्हटलंय आपण ऍक्सेप्ट. आपण संघराज्यच आहोत. बरोबर ना? आपलं युनियन स्ट्रॉंग आहे, केंद्र स्ट्रॉंग आहे. पण आपले जे फीचर्स आहेत लाईक फेडरेशन इज अ फीचर, घटक राज्य. त्याच्यात जर कलम 252 राज्य सूचीच्या यादीवर जर आंतरराष्ट्रीय करारामुळे त्या याच्यावर कायदा करायचा असेल तर संसद त्याच्यावर काय करू शकते? कायदा करू शकते. आणि कलम तुमचं हा कलम किती आहे? 253 आहे. आणि हा कलम 252. कलम 252 म्हणजे 2 किंवा अधिक राज्यांनी राज्य सूचीवर कायदा करावी काय विनंती जर केंद्राला केली तर केंद्र त्याच्यावर सुद्धा कायदा करू शकतं. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इज दॅट क्लिअर? आणि जर 131 कलम मध्ये सांगून ठेवलेलं आहे जर केंद्र राज्य किंवा राज्य आणि राज्य याच्यात जर संघर्ष झाला, काही वाद झाला तर देअर शुड बी द मॅटर इन द सुप्रीम कोर्ट. हा पण 131 कलम रिगार्डिंग सुप्रीम कोर्ट. तुम्हाला माहिती आहे 124 पासून आपलं सुप्रीम कोर्ट चालू होतं. मग हा 131 कुठे आहे? केंद्र राज्य राज्यातला काही संघर्ष असेल तर तिथं येतो. हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. नाउ नेक्स्ट. राज्यघटनेत कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे? कुठल्या घटनादुरुस्तीमुळे याच्यात करण्यात आलाय ते पॉईंट आहे 24वी घटनादुरुस्ती 1971. ओके, लक्षात घ्या. 24वी घटनादुरुस्ती आहे 1971च्या आसपास आलेली आहे. ही घटनादुरुस्ती महत्वाची आहे. हे तुम्हाला आपण आताच बघितलं 76 ही झाली 1978 आणि 51वी घटनादुरुस्ती. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग 24वी घटनादुरुस्ती महत्वाची आहे. बरोबर आहे. त्यामुळे ते तिथे लक्षात ठेवायचं आहे. एक सिंपल फॅक्च्युअल प्रश्न त्यातलं मी ऍडिशनल सांगणार नाही. पण पहिल्यांदा राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकार करण्याचा अधिकार संसदेला आहे. आणि जो घटनादुरुस्तीमध्ये बदल संसदेने केलाय त्या विधेयकाला, घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतीला मान्यता देण्यास लागेल. काय करावं लागेल? राष्ट्रपती मान्यता देईलच. हे सुद्धा लक्षात घ्या. राष्ट्रपती मान्यता द्यावीच लागेल हे सुद्धा लक्षात घ्यावी. ओके, इतके पॉइंट लक्षात घ्या. नाउ नेक्स्ट. पंतप्रधानाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ऑर द प्राईम मिनिस्टर पोस्ट काय आहे? ते केंद्र शासनाचे प्रमुख प्रवक्ते असतात. इज इट करेक्ट? लक्ष्मीकांत सगळं दिलेलं आहे. तुम्ही लक्ष्मीकांत घेतलं प्राईम मिनिस्टर बद्दल परफेक्ट एक चार्ट दिलेला आहे. त्या देशाचे परकीय धोरण शिल्पकार असतात. यस. ते मंत्रिमंडळ सर्व निर्णय राष्ट्रपतींना कळवतात. ते वरिष्ठ सभागृहाचे नेते असतात. अजिबात नाही. ते कुठल्या सभागृहाचे नेते असतात? ते म्हणजे आपलं कनिष्ठ, दॅट इज युअर लोकसभा. बरोबर आहे. वरिष्ठ म्हटल्यानंतर ती तुमची राज्यसभा असते. हे वाक्य चुकलंय. म्हणजे अ ब क इज द करेक्ट आन्सर. हा सिंपल पॉईंट आहे. फार मी डिस्कस करत नाही. हे सिंपल पॉईंट तुम्हाला इथे लक्षात आहे. ते नीती आयोग चेअरमन असतात वगैरे वगैरे वगैरे. हे बाकीच्या फॅक्ट्स तुम्हाला माहित आहे. नाउ नेक्स्ट. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी अनुक्रमे किती जागा? इट्स अ व्हेरी फॅक्च्युअल. आता मी राखीव जागा आहे त्या महाराष्ट्र याच्या विधानसभेसाठी म्हणून तुम्ही जस्ट मी विचारल्या आउट ऑफ तुमच्या किती 288 पैकी ही संख्या आहे. फक्त तुम्ही आणखी यासोबत तुम्ही लोकसभा सुद्धा आपल्या एकूण असणारा तुमचा जे काही 19 राज्यसभा याच्यात म्हणतो लोकसभा 48 ही जी आहे याच्यात सुद्धा किती राखीव आहे तो सुद्धा पॉईंट बाकून ठेवा. नाउ नेक्स्ट. राज्याच्या लोकायुक्त पदाची निर्मितीनुसार राज्यांचा योग्य क्रम लावा. राज्यांचा योग्य क्रम. आता इयर वाईज काढलं तर याचं आन्सर इयर वाईज जर काढलं तर याचं आन्सर तुमचं येतं पहिलं. दिस इज ओडिसा 1970. काय? ओडिसा
महाराष्ट्र 1971, देन देर इज द राजस्थान 1973 आणि बिहार 1974. पण पदांची निर्मितीनुसार म्हटलेलं, निर्मिती केली पदांची, पण इम्प्लिमेंटेशन कायदा केला. ओडिशा हे पहिलं राज्य आहे ज्यांनी कायदा केला. बट महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य आहे, महाराष्ट्र हे राज्य पहिलं आहे ज्यांनी यासाठी अंमलबजावणी अंमलबजावणी केली. काय केली? अंमलबजावणी. ठीक आहे, हे अकॉर्डिंग टू लक्ष्मीकांत बघितलं आन्सर तेच येईल, पण लक्ष्मीकांत मध्येच एक्सप्लेन केलेला आहे एक एक्स्ट्रा कॉलम की जरी कायदा ओडिशाने केला असेल, ओडिशामध्ये 1983 ते लागू झालं, पण पहिला म्हणजे कायद्यानंतर दुसरा कायदा, पण इमिजिएट इम्प्लिमेंटेशन इन महाराष्ट्र. हा महत्वाचा पॉईंट तुम्ही इथं लक्षात घ्यायचा आहे. हा महत्वाचा पॉईंट तुम्ही काय करायचं इथं लक्षात घ्यायचा आहे. मग आता हे सगळं कशासाठी होतं? लोकायुक्त, लोकपाल, हे आता याची सुरुवात कधीपासून झाली? फर्स्ट तुमचं ARC ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन 1966 त्यांनी पहिले सूचना केल्या होत्या देअर शुड बी लोकायुक्त और लोकपाल. कशासाठी? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म, तुमचा प्रशासकीय असणारा एकूण जो काही इफिशियन्सी असावी आणि जो भ्रष्टाचार आहे, करप्शन, ते थांबवण्यासाठी. बट देअर इज अगेन CVC सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आहे, देन CBI जिच्याकडे करतात. या सगळ्या गोष्टी आहे. मग नवीन पदाची निर्मिती का? मग याची कंटिन्युअसली डिमांड होत गेली. स्कॅन्डिनेव्हियन कंट्री तुम्हाला माहित आहे, तिथे सगळ्यात पहिले काय केलंय? 1700च्या दशकात म्हणजे 1800 दशकात तिथे हे पद निर्माण झालेलं आहे. तिथनं आपण ते घेतलं. पण आपल्या इथे येताना हा कायदा आपल्या इथे झाला तो लोकपाल, लोकायुक्त. लोकपाल, अण्णा हजारेंचं काय असेल ते आंदोलन तुम्हाला माहित आहे, 2013चा ऍक्ट आहे आणि मग याच्यानुसार त्याची निर्मिती होत गेली. पण त्याच्या आधी बऱ्याच राज्यांनी टिल दॅट डेट मला वाटतं जवळजवळ 21 राज्यांनी ते काय केलं होतं? कायदा करून त्यांची इम्प्लिमेंटेशन सुद्धा सुरू केलं होतं. हे सुद्धा इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हा एक. आणि लास्ट मी गोवा म्हणेल. गोवा बऱ्याच 2011 हे गोव्यामध्ये इम्प्लिमेंट झालं. पहिलं महाराष्ट्र. जर इम्प्लिमेंटेशन बद्दल बोलत 71, गोव्यामध्ये 2011, अशी माहिती तुम्ही इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये कोणत्या संस्थांचा उल्लेख आढळत नाही? आता आपल्याला माहिती आहे 73 आणि 74 हे पंचायत राज आहे. 73 पंचायत हे नगर पालिका, महानगरपालिका त्याच्या संबंधित आहे. आता जर 73 म्हटलं तर बघा, जिल्हा नियोजन विकास समिती ज्याला म्हणतात जिल्हा नियोजन, याचं यस 243 ZD मध्ये दिलेले आहे. राज्य निवडणूक आयोग असेल 243, बरोबर, तुमचं K आहे. त्यानंतर तुमचं वित्त आयोग असेल तो 243 I किंवा Y असं दोन्हीकडे जर उलटं केलं, आणि हे कुठं महानगर क्षेत्र नियोजन समिती हे त्याच्यात नाहीये. त्याला आपण काय म्हणतो? ज्याला आपण PMRD किंवा MMRD, मुंबईचा क्षेत्रीय विकास, आजूबाजूचा सगळा करण्यासाठी त्या डेव्हलपमेंट, त्याचा उल्लेख नाही. ह्या कालांतराने नवीन डेव्हलप केलेले आपण काय आहे इन्स्टिट्यूट आहे ज्यांनी आपल्याला मोठे महानगर त्याच्या अवतीभोवतीचा विकास पायाभूत सुविधांसाठी तयार केले, मग त्याचा उल्लेख नाही. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्यायचा. नाउ नेक्स्ट, पंचायत राज व्यवस्थेत विकास गट हा नियोजनाचा घटक मान्यता यावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली? इट्स अगेन फॅक्च्युअल क्वेश्चन. मी डायरेक्ट आन्सर सांगतो. इट्स VT कृष्णमाचार्य. बरंच आहे, बलवंतराय मेहतापासनं, अशोक मेहतापासनं, त्यात महाराष्ट्रात आपल्याला वाचून जायचं आहे. फार सिमिलर त्यांच्या काय आहे रिकमेंडेशन आहे. 2 टायर 3 टायर एवढं लक्षात ठेवा. महत्वाचं, कुठल्या राज्यात 2 टायर सिस्टीम आहे, कुठल्या राज्यात 3 टायर सिस्टीम आहे, ही महत्वाची बातमी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पण इथं वर्ष लिहून ठेवतो फक्त आपण. 1986 ची सिंघवी आहे. त्यानंतर GVK राव 1985 ची आहे. त्यानंतर तुमची 1994 ची हनुमंतराव समिती आहे. हनुमंतराव समितीने विकेंद्रीकरण करावे कशाचे? ऍडमिनिस्ट्रेशनचे. ही एक महत्वाची काय दिली हे केली होती. त्यानंतर GVK राव होते हे ग्रामीण विकास व ज्याला आपण BPL म्हणतो, ही च्या वर लोकांना अशी त्याची काय होती योजना होती किंवा त्यासाठी ती आखण्यात आलं होतं. मग थोडं फॅक्च्युअल पॉईंट्स हे आपण चेक करून घ्यायचे. नाउ नेक्स्ट अँड लास्ट प्रश्न ऑफ द पॉलिटी. प्रशासकीय न्यायासन कलम 323 दॅट इज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. जसं मॅट असतं महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचं, कॅट असतं सेंट्रल, हा त्याच्याबद्दलचा आहे. हा भाग घटनेत आधीपासून समाविष्ट होता. कलम 324 या भागाशी संबंधित आहे. या भागाला न्यायासन ट्रिब्युनलचे शीर्षक देण्यात आले. केंद्रीय प्रशासकीय न्यायासन 1963 साली स्थापन करण्यात आले. विच ऑफ द फॉलोइंग काय विचारलंय तुम्हाला? योग्य विधान ओळखा. तर यातलं फक्त एकमेव योग्य विधान तिसरं आहे. या भागास ट्रिब्युनल. हा घटनेत आधीपासून नव्हता. तुमची घटनेत याची कोणाची? इट्स अ 42 अमेंडमेंट. 42वी घटना दुरुस्तीने हा काय करण्यात आला? 1976 इन करण्यात आला. हे पण इथे लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये 14 असा नवा भाग आपल्या राज्य घटनेत काय केला आपण? इन केला.
42 घटनादुरुस्तीनं हा पॉईंट लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर कलम 324 ब नाही आहे, याच्याशी संबंधित कलम आहे 324 अ. 324 ब इतर न्यायासन आहे, इतर ट्रिब्युनल्स, इतर न्यायासन प्रशासकीयसाठी स्पेसिफाईड केलाय 324 अ. आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायासन याची 1985 ला स्थापना केली. 1963 ला तुमचं सीबीआय काय आहे, सीबीआय गृह मंत्रालयाच्या एका रिझोल्युशन नुसार. आणि आता ते कुठे दिलंय तुम्ही, डीओपीटी म्हणजेच कुठं कॅबिनेट सेक्रेटरीच्या अंडर सचिवालय अटॅच ऑफिस सीबीआय. हे मागच्या टेस्टमध्ये मी प्रश्न टाकला होता तेव्हा तुम्हाला लक्षात आला असेल तो, पण हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे, हे सुद्धा लक्षात घे. इज दॅट क्लिअर? मग इतके पॉईंट्स तुम्ही पॉलिटीचे कव्हर करा. हे 15 प्रश्न आयोगाच्या अनुषंगाने आपण काढलेले. चालेल, थँक्यू.